हॅलो अँड वेलकम एव्हरीवन टू आवर यूट्यूब चॅनल. तर सायन्सच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्युअसली सुरू करत होतो बायोजिओकेमिकल सायकल्स. त्यामधली आपण आधी बघितली होती कार्बन सायकल. आज बघणार आहे आपण ऑक्सिजन सायकल. सिंपलची गोष्ट आहे, ऑक्सिजन सगळ्याला माहितीच असेल. सायकल म्हणजे काय होते? कंप्लीट सर्क्युलेशन. तर आधी होते कसं ते बघून घेऊ आपण. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की सन आहे. सन काय करते? सनलाईट पाठवते कोणाकडे? पूर्ण पृथ्वीवर. त्या सनलाईटचा यूज करून झाडं काय करते? फूड बनवते. जे झाडं आहे, झाडं काय करते? सनलाईट घेते. सनलाईट सोबत काय घेते? सोबत कार्बन डायऑक्साईड घेतात, बरोबर. आणि कार्बन डायऑक्साईड जर घेतलं तर मग इथे काय होते? आपलं फोटोसिंथेसिस होते. याच्यामध्ये काय होते? फोटोसिंथेसिस. आठवत असेल तुम्हाला, तर आपण रिॲक्शन पण बघितली. इथे काय होते? फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिसमधून काय बाहेर निघते? ऑक्सिजन. आठवते का? फोटोसिंथेसिसच्या बाहेर काय निघते? ऑक्सिजन. तर आपण काय म्हणणार आहे की प्लांट्स जे आहे, प्लांट्स काय करते? प्रोड्यूस करते. काय प्रोड्यूस करते? प्रोड्यूस म्हणजे तयार करणं. काय तयार करते? ऑक्सिजन. मग हे प्लांट्स जे ऑक्सिजन प्रोड्यूस करते ते कोण घेते? हमेशा ऑक्सिजन कोण यूज करते? जनावर यूज करते ना. आपण ॲनिमल्स, सगळे ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर ऑक्सिजन कोण यूज करते? हे जे प्लांट्स तयार झालेलं ऑक्सिजन आहे, हे ऑक्सिजन कोण यूज करते? ऑक्सिजन यूज करते ॲनिमल्स. हे ऑक्सिजन, सो ॲनिमल्स काय करतात? रेस्पिरेशन. सो ब्रीथ्स इन ऑक्सिजन. ऑक्सिजन ब्रीथ करतात. याला आपण काय म्हणतो? जर तुम्हाला माहीत असेल ही कोणती प्रोसेस आहे, यालाच आपण म्हणतो रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये घ्यायचा, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडायचा. म्हणजे तुम्ही जनावर काढू शकता कुठल्या काळाचं असेल तर. ठीक आहे, कोणत्या काढायचं? सगळं सिंपल आता जे आठवते ते काढतो. ठीक आहे. हा काय करते? ऑक्सिजन इनटेक घेते. मग ऑक्सिजनला काही रेस्पिरेशन नंतर काय होणार आहे? इथून काय निघणार बाहेर? कार्बन डायऑक्साईड. सो सेकंड केसमध्ये काय होणार आहे? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड CO2 काय होते? एक्झेल करते किंवा गिव्ज आउट. ॲनिमलपासून बाहेर निघतो आपण. कार्बन डायऑक्साईड बाहेर काढलं. मग कार्बन डायऑक्साईड परत कुठे गेला? वापस बाहेर कुठे गेला? ॲटमॉस्फिअरमध्ये. पण ॲटमॉस्फिअरमधून कुठे घेतलं आहे? ॲटमॉस्फिअरमध्ये गेला. हे पण रेस्पिरेशनचा पार्ट आहे. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन ही पूर्ण जेव्हा एका ॲनिमलच्या मध्ये मूव्ह आउट करते त्याला आपण काय म्हणतो? रेस्पिरेशन. आता हे ॲटमॉस्फिअरमध्ये जेव्हा कार्बन डायऑक्साईड आलं तर ॲटमॉस्फिअरमधून कार्बन डायऑक्साईड कोण घेते? सगळ्याला माहीत आहे. कोण घेते ॲटमॉस्फिअरमधून कार्बन डायऑक्साईड? ते घेते प्लांट्स घेते. आणि वापस सायकल कंटिन्यू गोल गोल फिरत राहते. एकदम सोपी गोष्ट आहे. प्लांट्स काय करते? प्रोड्यूस करते फूड फोटोसिंथेसिसमध्ये. ठीक आहे. प्लांट प्रोड्युसेस ऑक्सिजन अँड फूड, बरोबर. तेच ॲनिमल काय करतात? ॲनिमल काय करतात? ऑक्सिजन आतमध्ये घेतात. आणि ऑक्सिजनचा फायदा कशामध्ये आहे? जर तुम्ही लास्ट रिॲक्शन बघितली असेल, तुम्हाला दाखवतो लास्ट रिॲक्शन आपली. ही जी आपली सगळ्यात शेवटी लास्ट रिॲक्शन आहे कार्बन सायकलमधली. बघा, ही रिॲक्शन आहे आपली की ही ऑक्सिजन कशामध्ये गेली? ॲनिमलमध्ये. आणि ॲनिमल काय करते? ऑक्सिजनचा यूज करून या ग्लुकोजला किंवा फ्रुक्टोजला कशामध्ये कन्वर्ट करते? एनर्जीमध्ये. मग तीच गोष्ट आपण करणार आहे. तीच गोष्ट आपण इथे करतोय. काय करतोय की जेव्हा ऑक्सिजन आपल्या ॲनिमलमध्ये आपण इनहेल करतो त्या ऑक्सिजनचं काम काय आहे? सो ॲनिमल्स काय यूज करते? ॲनिमल्स यूज ऑक्सिजन कशासाठी? एनर्जीसाठी. सो यूज ऑक्सिजन टू, त्याला एक शब्द आहे ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन म्हणजे काय होते? जे फ्रुक्टोज, ग्लुकोज जे आपल्याकडे आहे C6H12O6 त्याचं काय करतात? ते ब्रेकडाऊन इनटू
एनर्जी अँड कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड तिथं ऑक्सिजन यूज होते. म्हणजे बेसिकली काय झालं बघा, आपले ऑक्सिजन काय झालं, ब्रेकडाऊन कशाला, शुगरला. बेसिकली शुगर मॉलिक्युलला म्हणा किंवा शुगर म्हणा, शुगरला ब्रेकडाऊन करून आपण काय बनवतो, कार्बन डायऑक्साईड बनवतो. तर कार्बन डायऑक्साईड कुठे सोडतो, वापस आपण हवेत. आणि हे सायकल आपली पूर्ण कंटिन्यू करते. काय सायकलमध्ये आपलं, बघा सायकलमध्ये त्याच गोष्टी आहे की ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड कोणी घेतला, प्लांटने घेतला. प्लांटने काय केलं, ऑक्सिजन प्रोड्यूस केलं, फूड प्रोड्यूस केलं. ते ऑक्सिजन कुठे आलं, परत ॲनिमल्सने घेतलं. ॲनिमल्सने ऑक्सिजनचं काय केलं, रेस्पिरेशनमध्ये यूज केला. ऑक्सिजनचा यूज करून त्यांनी शुगरला ब्रेकडाऊन करून एनर्जी तयार केली आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला. कार्बन डायऑक्साईड बाहेर कुठे गेला, परत ॲटमॉस्फिअरमध्ये, आणि परत ते कोणी ॲब्झॉर्ब केलं, प्लांटमध्ये. ही काय एक सायकल आहे. तर हीच काय आपली बेसिकली ऑक्सिजन सायकल आहे. तर काही बेसिक पॉईंट आपण बघू. आता ॲटमॉस्फिअरमध्ये 21% ऑक्सिजन इज प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर. प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर. आता प्रश्न असा आहे की फक्त ॲटमॉस्फिअरमध्ये असते का ऑक्सिजन? नाही. आपण बायोजिओकेमिकल सायकल जे आपण बघितलं होतं त्यात आपण काय शिकलो होतो की कुठल्याही सायकलसाठी आपल्याला सगळे कंपोनंट लागतात. कुठले कुठले? हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि तिसरं कुठलं उरलं? ॲटमॉस्फिअर. बरोबर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर. मग आता काही इम्पॉर्टंट पॉईंट बघू याच्यातले आपण. पहिलं डेफिनेशन लिहून घेऊ. डेफिनेशन काय? सायकल म्हणजेच काय होते? सर्क्युलेशन. सो सर्क्युलेशन ऑफ ऑक्सिजन, सर्क्युलेशन ऑफ ऑक्सिजन कुठे कुठे? कशामध्ये? बायोस्फिअरमध्ये. इनटू बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. त्यालाच ऑक्सिजन सायकल म्हणायचं. आता काही ठिकाणी सर्क्युलेशन सोबत एक वर्ड आणखी यूज केला जाते. तो जो वर्ड आहे सर्क्युलेशन सोबत आणखी एक वर्ड यूज करतो, त्याला म्हणतं रिसायकल म्हणतो. तर रिसायकल का बरं म्हटलं? कारण की बघा, प्लांटने ऑक्सिजन तयार केलं, ते माणसाने यूज केलं. मग माणसानं काय केलं, ते ऑक्सिजनसोबत कार्बन डायऑक्साईड बाहेर काढला. तोच कार्बन डायऑक्साईड परत कशामध्ये बनला? ऑक्सिजनमध्ये. एखादी गोष्ट परत चेंज होऊ राहिली, आधी जशी होती काहीतरी बदलली आणि परत होती तशीच झाली, त्याला आपण रिसायकल म्हणतो. रिसायकल शब्द ऐकला असेल ना, प्लॅस्टिक विषयी खूप म्हणतो आपण की रिसायकल असते. मग आता याच्यामध्ये बघा काय काय गोष्टी आहे इम्पॉर्टंट. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय गोष्टी आहे बघा. हे ॲनिमल्स आहे, ॲटमॉस्फिअरमधून पण काम करते. मग याच्यात दोन्ही गोष्टी आहे. कुठल्या दोन गोष्टी? बोथ बायोटिक आणि अबायोटिक प्रोसेस आर प्रेझेंट. बोथ बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेसेस आर प्रेझेंट. आता कोणी म्हणून सर कोणते बायोटिक आहे आणि कोणते अबायोटिक आहे? मी तुम्हाला आधी पण सांगितलं, बायोटिक म्हणजे काय होते? जिवंतवाले. बायो म्हणजे काय होते? जिवंतवाले. तर जिवंत लोक जे प्रोसेस करतात, ज्याच्या थ्रू काय करते, ऑक्सिजन आतमध्ये येते किंवा बाहेर जाते, त्याला आपण काय म्हणणार? बायोटिक प्रोसेस. उदाहरणार्थ फोटोसिंथेसिस झालं. बरोबर, इथे एक्झाम्पल लिहू शकतो आपण. बायोटिकमध्ये काय काय? फोटोसिंथेसिस आहे. अजून दुसरं काय? रेस्पिरेशन. आपण रेस्पिरेशन करतो ना, रेस्पिरेशन. आता अबायोटिकमध्ये काय करायचं? मग अबायोटिकमध्ये काय काय होते? जसं कार्बन डायऑक्साईड बाहेर जातात. कुठून? खूप ठिकाणून जातात. जसं फ्युलमधून जास्त करून ठिकाणी कार्बन डायऑक्साईड बाहेर कुठे जाते? ज्या ज्या कार्बनमध्ये होत्या, आठवते तुम्हाला? ज्या ज्या कार्बनमध्ये होत्या फ्युल बर्निंग, तशा टाईपमध्ये काय होणार आहे? कार्बन डायऑक्साईड बाहेर निघेल. कार्बन डायऑक्साईड निघते म्हणजे कार्बन एकटा निघत नाही, सोबत काय निघते? ऑक्सिजन पण निघते. ठीक आहे, आणखी एक दोन पॉईंट सिंपल परत. कार्बन इज रिॲक्टिव्ह. आता रिॲक्टिव्ह काय असतं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकणार. कार्बन इज हायली रिॲक्टिव्ह. रिॲक्टिव्ह म्हणजे कुठलं कंपाऊंड तयार करते असतो. हायली रिॲक्टिव्ह अँड देअरफॉर फॉर्म्स कंपाऊंड बनवते. मग कंपाऊंड म्हणजे काय? दोघं तिघाची असं ग्रुप बनवून तो एक नवीन एलिमेंट बनवते. एलिमेंट म्हणण्यापेक्षा नवीन मॉलिक्यूल बनवते. उदाहरणार्थ तुम्हाला ऑक्सिजन माहीत आहे, O2 बनते. ठीक आहे, अजून एक आहे ओझोन. ओझोन माहीत आहे का? ओझोन असते ना आपले ओझोन लेअर पृथ्वीच्या वरती, ते ओझोन बनवते. वॉटर बनवते. वॉटरला काय लिहितो आपण? H2O. वॉटर बनवते. ठीक आहे, अजून
कार्बन डायऑक्साईडमध्ये आपण बघूच राहिलो किती वेळचं. कार्बन डायऑक्साईड पण मध्ये काय असते, ऑक्सिजन असते. आणखी बरेच अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक म्हणजे जे जिवंत गोष्टीशी रिलेटेड आहे, इनऑर्गॅनिक म्हणजे जिवंत गोष्टीशी रिलेटेड नाही. जसं उदाहरणार्थ समजा सांगायचं म्हटलं तर आपल्या लोखंडाला जंग लागतो ना, आपण त्याला जंग म्हणतो, कोणी गंज म्हणते. लोखंडाला ते खराब होत जाते, लाल लाल येते, ते काय ऑक्साईड आहे, ऑक्सिजन त्यात तयार होते. त्याच्यामुळे तो कसा आहे, लोखंड आहे. लोखंड जिवंत आहे का, नाही आहे, तो इनऑर्गॅनिक आहे. त्याचे कंपाऊंड तयार कोणी केलं, इनऑर्गॅनिक कंपाऊंडसोबत केलं आहे. ठीक आहे. म्हणजे हे कंपाऊंड मला कुठे कुठे सापडा, करोजनमध्ये, त्याला करोजन म्हणतो आपण. करोजनमध्ये दिसते. किंवा जेव्हा आपण फ्यूल जाळतो त्याला एक शब्द आहे, कंबशन आहे. ठीक आहे. म्हणजे किती खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला माहीत आहे. नंतर आपण रस्टिंग आहे. रस्ट म्हणजे तेच गंजणं, जंगणं. कंपोजिशन आहे, डिकम्पोजिशन आहे. डिकम्पोजिशन कुठे जाणार आहे मग, इथे फोटोसिंथेसिस रेस्पिरेशनच्या सोबत, कारण ते काय बायोटिक प्रोसेस आहे. इथे पण आपण लिहू शकतो डिकम्पोज करणं, डिकम्पोजिशन. ऑरमध्ये नाही आहे, ते सोबत आणखी एक प्रोसेस आहे. तर बेसिकली ह्या गोष्टी काय ऑक्सिजन सायकलमध्ये सर्व येतात. आता त्याच्यामध्ये एक छोटंसं आणखी एक कन्सेप्ट आहे, ते आपण समजून घेऊ की दोन गोष्टी असतात, एक असते एरोबिक आणि एक असते अनएरोबिक. पहिले आपण बघून घेऊ की एरोब काय असते. एरोबिक, एरोब्स किंवा आणि दुसरं असते एनारोबिक्स. एरोब्स अँड अनएरोब्स. आता एरोब म्हणजे ॲक्च्युअली एअरमध्ये एअर पकडून चाला तुम्ही समजायसाठी की एअर आहे. एअरमध्ये आपण काय यूज करतो, ऑक्सिजन यूज करतो. तर मग सरळ जे ऑर्गॅनिझम कुठले, द मायक्रो ऑर्गॅनिझम, जे कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, ऑर्गॅनिझम यूज ऑक्सिजन. काय यूज करतात ते, ऑक्सिजन. कशासाठी, फॉर रेस्पिरेशन. रेस्पिरेशनसाठी काय यूज करतात, ऑक्सिजन. त्यालाच काय म्हणतो आपण, एरोब्स. आर कॉल्ड एरोब्स. किती सोपं आहे एकदम. एअर म्हणजे आपण ऑक्सिजन पकडलाय, आणि जे लोक ऑक्सिजन यूज करतात किंवा एअर यूज करतात, त्यातलं ऑक्सिजन यूज करतात, त्याला आपण काय म्हणतो, एरोब म्हणतो. आणि एनरोब काय राहणार मग, द मायक्रो ऑर्गॅनिझम विच डू नॉट यूज ऑक्सिजन. organisms which do not use oxygen. कशासाठी, फॉर रेस्पिरेशन. are called anaerobes. किती इझी आहे, अनएरोब्स. आता इथे महत्त्वाची गोष्ट काय परत समजून घ्या की तुम्ही म्हणाल मग सर आपण ऑक्सिजन तर यूज करतो एनर्जी प्रोड्यूस करायला, बरोबर आहे, पण हे एनारोब तर ऑक्सिजन यूज करत नाही. मग ऑक्सिजन जर यूज करत नसेल तर ते काय करतात या रेस्पिरेशनमध्ये, ऑक्सिजन ते यूज नाही करत, ते दुसरं काही हे डू नॉट यूज यूज नाही करत ते. मग ते काय यूज करतात, ते डू नॉट नीड ऑक्सिजन. कायसाठी, रेस्पिरेशन. याचा अर्थ काय होते, एनर्जी प्रोडक्शनसाठी. एनर्जी प्रोडक्शन किंवा प्रोड्यूस करण्यासाठी. एनर्जी कशी प्रोड्यूस होते, ब्रेकडाऊन करतो आपण कशाला, दॅट इज ब्रेकडाऊन ऑफ. कशाचं ब्रेकडाऊन करायचं आपल्याला, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कार्ब्स किंवा कार्बोहायड्रेट म्हणतो आपण त्याला, कार्बोहायड्रेट्स. बरोबर, सिंपलची गोष्ट आहे. शुगर वगैरे आहे ना, आणखी बाकीच्या गोष्टी. ज्यावेळेला आपण ब्रेकडाऊन करायसाठी ऑक्सिजन यूज करत नाही जे ऑर्गॅनिझम, त्याला म्हणतो आपण एनएरोब. आणि जे ऑक्सिजन यूज करतात त्याला म्हणतो आपण एरोब्स. आणि इथे आणखी एक स्पेशल सेंटेन्स मी लिहू शकतो, जे प्रोसेस आहे जे यूज करते ऑक्सिजन त्याला आपण म्हणतो एरोबिक प्रोसेस. सिंपलची गोष्ट आहे. आणि जे प्रोसेस डू नॉट यूज ऑक्सिजन, त्यांना काय म्हणायचं मग, एरोबिक नाही तर काय झालं, हे अनएरोबिक
प्रोसेस. एकदम सोपं कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवते, कारण की समोर जाऊन आपल्याला येणार आहे फर्मेंटेशन वगैरे. मग काही प्रकारचे असते फर्मेंटेशन, काही एरोबिक असतात, काही अनएरोबिक असतात. ठीक आहे. तर हे झालं आपलं बेसिक कन्सेप्ट ऑक्सिजन सायकलचा, की ऑक्सिजन खूप महत्त्वाचं रेस्पिरेशनसाठी. रेस्पिरेशन का बरं करतो आपण? कारण की आपल्याला एनर्जी पाहिजे. एनर्जीमध्ये ऑक्सिजन कसं हेल्प करते, की आपल्या शरीरामध्ये जे आपण खातो, फूड खातो, त्याच्यामध्ये काय असतात, शुगर असतात, प्रोटीन असतात, फॅट असतात. त्याला ब्रेकडाऊन करायला काय लागते, ऑक्सिजन लागते. ब्रेकडाऊन करणं म्हणजे काय, तुकडे करायचे, आणि ते तुकडे केल्यावर त्याला आपल्याला ऑक्सिजन लागते, आणि तुकडे झाल्यानंतर ऑक्सिजन वापरल्यानंतर आपल्याला काय भेटते, एनर्जी भेटते. मग जे लोक ऑक्सिजन यूज करतात, जे ऑर्गॅनिझम, त्याला ॲरोबिक म्हणतो. जे ऑक्सिजन यूज करत नाही त्याला अनएरोबिक म्हणायचं. त्या प्रोसेसला ॲरोबिक प्रोसेस किंवा अनएरोबिक प्रोसेस म्हणायचं. ठीक आहे. ओके. तर तुम्हाला एक गोष्ट समजली असेल. जर कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. अँड आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. होईल तेवढ्या लोकांपर्यंत आपलं शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन नेक्स्ट लेक्चर.